जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, विशेषतः राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट पेड सप्टेंबर पगार पेन्शन संदर्भात आताची घडीची मोठी बातमी समोर आलेली आहे. ऑगस्ट पगार संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे, कोणत्या विभागातील राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. स्क्रीनवर पाहत आहे अतिशय महत्त्वपूर्ण असे आज निर्गमित झालेलं परिपत्रक 1 ऑगस्ट 2026च्या नियमित वेतन देयकासंदर्भातलं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. याला संदर्भ देखील वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक याचा दिलेला आहे. शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील पत्राचा संदर्भ दिलेला आहे आणि या अनुषंगानं असं म्हटलेलं आहे की ऑगस्ट 2026ची नियमित वेतन देयके शालार्थ प्रणालीतून दिनांक 15/8/2026 ऑनलाईन फॉरवर्ड करावीत. वेतन देयकाचा एकच लॉट होणार असल्यानं दुसरा लॉट जो आहे तो होणार नसल्यानं विहित वेळेत देयके फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संबंधित शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी सदरची देयके पूर्णतः तपासून फॉरवर्ड करण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे. ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची बँक खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करूनच देयके फॉरवर्ड करण्यात सांगण्यात आलेलं आहे. 1 ऑगस्ट 2026 महिन्याच्या वेतनामध्ये प्रवास भत्ता प्रचलित नियमानुसार संबंधितांना देय आहे का याची खातरजमा करूनच मुख्याध्यापकांनी वेतन देयक फॉरवर्ड करावं. ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन ब्रोकन पिरियडमधून काढण्यात आलेलं आहे, अशा कर्मचाऱ्यांची ब्रोकन पिरियडमधून वेतन काढण्यापूर्वी या कार्यालयाची मंजुरी घेणं आवश्यक आहे. पूर्वपरवानगी घेतली नसल्यास देयके रिजेक्ट करण्यात येतील याची गांभीर्यानं नोंद घेण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर वेतन देयकाची ऑफिस प्रत या कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. वेतन देयक फॉरवर्ड करण्यापूर्वी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची KYC करणं आवश्यक आहे. जर तरी ज्या शाळा KYC करणार नाहीत अशा शाळांचं वेतन जे आहे ते होणार नाही याची गांभीर्यानं नोंद घेण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे. प्राप्त निर्देशानुसार एप्रिल 2020 पासून पुढील कालावधीची देयके संचालनाच्या स्तरावर मान्य करता येणार आहे. त्यामुळे मार्च 2020 व त्यापूर्वीच्या कालावधीतील देयके शासनात प्रपत्र क मध्ये सादर करायचे आहेत. 4 एप्रिल 2020 नंतरच्या कालावधी असणारी थकीत देयके प्रपत्रमध्ये शालार्थ 2.0 मध्ये सादर करायची आहेत. तरी सदरची प्रपत्रे ब क प्रमाणे सर्व देयके त्वरित शालार्थमध्ये ऑनलाईन फॉरवर्ड करावीत. वर सदरची देयके हार्ड कॉपी जी आहे ती कार्यालयात सादर करावी. ध्वजनिधी भरल्याची पावती 1 ऑगस्ट 2026 बिलासोबत सादर करावी, अन्यथा आपलं वेतन अदा केलं जाणार नाही याची नोंद घेण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण अशी परिपत्रके ज्या त्या विभागातून पे युनिटमधून निर्गमित झालेला आहे. त्यामुळे निश्चितच ऑगस्टचा पगार जो आहे तो विहित वेळेत होणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना KYC करूनच या संबंधातलं वेतन देयक जे आहे ते ऑनलाईन फॉरवर्ड करावायचं आहे. त्यामुळे निश्चितच ऑगस्ट पगारासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक होतं. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद.